बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। आज संभाजीनगरात उद्धव ठाकरेंचा मेळावा होतोय। या मेळाव्यातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकतील आणि प्रचाराची सुरुवात करतील। सकाळी 11 वाजता शिवसंकल्प मेळावा सुरू होणार आहे। जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील 3000 बूथ प्रमुख, 1200 शाखा प्रमुख, सरपंच, माजी नगरसेवक यांनाच मेळाव्यासाठी निमंत्रण देण्यात आलेलं आहे। भाजप नेते माजी उपमहापौर राजू शिंदे आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। त्यामुळे शिंदेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न शुक्रवारपासून सुरू आहे। मात्र भाजप नेत्यांना यात यश मिळत नाहीये। आतापर्यंत तब्बल 8 बैठका झाल्यावर देखील शिंदेंचं मनपरिवर्तन करण्यात भाजप नेत्यांना यश मिळालं नाहीये। अशातच कार्यकर्त्यांची इच्छा भाजप सोडण्याची असून त्यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं राजू शिंदे म्हणालेले आहेत। ज्या पक्षासाठी आपण काम करतो त्या पक्षामध्ये आपली जर काही किंमत नसेल किंवा त्या पक्षामध्ये आपल्याला कोणी स्थान देणार नसेल, काम करून त्याच्या कामाचे त्याला समजा त्याच्या पाठीवर थाप पडत नसेल, तर मग अशा पक्षात काम केल्यापेक्षा आणि ज्या पक्षाचं काम करतोय ते पक्षाचं काम सोडून आम्हाला शिंदे गटाचं काम करावं लागतं, हे सगळ्यात मोठं दुःख आहे पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये। म्हणजे आमदारकीला त्यांना, खासदारकीला त्यांना, उद्या महानगरपालिकेच्या निवडणुका होतील, त्यांचे कार्यकर्ते जे आयात केलेले कार्यकर्ते ते कार्यकर्त्याला ते पैसे निधी देत आहेत, पैसे काम करतायत, ते पैसे कमीतात, तेच लोक उद्या आमच्या कार्यकर्त्याच्या विरोधामध्ये महापालिकेमध्ये, ग्रामपंचायतमध्ये, जिल्हा परिषदमध्ये, पंचायत समितीमध्ये ते पैसे खर्च करतील, आमची लोक पाठतील, तिथे ते युती करणार नाही। यांना लोकसभेला युती लागते, विधानसभेला युती लागते, ग्रामपंचायतला, महापालिकेला युती लागत नाही। पण युती लागत असेल तर मग जागा मागायच्या। प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टीला डावलण्याचं काम, दुय्यम वागणूक देण्याचं काम आतापर्यंत होत आलं आहे। आता ते आम्ही सहन करणार नाही असं सगळ्या कार्यकर्त्याचा निर्णय आहे। आणि आता जे काही नगरसेवक माझ्यासोबत येणार होते ते नगरसेवक दानवे साहेबांनी, दादांनी बसून ठेवलेले, आता त्यांची सुटका झाली तर ते येतील। आणि या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरहून मोहसिन शेख आपल्या सोबत आहेत। मोहसिन, राजू शिंदे ठाकरे गटात गेल्यानंतर ठाकरे गटातील काही नेते शिंदे गटात येणार असल्याचं शिरसाटांनी सांगितलं होतं, तर या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच ज्या पद्धतीने फोडाफोडीचं राजकारण संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतंय, त्यामध्ये उत्तराला प्रत्युत्तर देणं असं सगळं सुरू असल्याचं आता दिसून येत आहे। त्याचं कारण म्हणजे राजू शिंदे यांच्या ठाकरे गटात होणाऱ्या प्रवेशानंतर मोठी खळबळ उडाली होती, चर्चा होऊ लागली। राजू शिंदे यांचं भाजप सोडून जाण्यासाठी जे प्रयत्न सुरू होते त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला। असं असताना देखील राजू शिंदे हे ठाकरे गटात जाण्यावर ठाम आहे। आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। असं असतानाच आता राजू शिंदे हे ठाकरे गटात येत असल्यामुळे ठाकरे गटातील काही नाराज हे शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे आणि असा दावा देखील शिंदे गटाच्या नेत्यांकडून केला जातोय। त्यामुळे उत्तराला प्रत्युत्तर असं राजकारण आता संभाजीनगरमध्ये पाहायला मिळू शकतो। आत्ता काही वेळापूर्वी अंबादास दानवे यांची देखील पत्रकार परिषद झाली, त्यांनी देखील म्हटलंय की राजू शिंदेच नव्हे तर अनेक महत्त्वाचे नेते जे आहेत तर ते आज प्रवेश करतील। ते नावं आम्ही आत्ता सांगू शकत नाही, मात्र पक्ष प्रवेशावेळी ती नावं समोर येतील। यात पैठण तालुक्यातील काही नेते आहे, वैजापूर असतील, वेगवेगळ्या तालुक्यातील जे आहे तर वेगवेगळ्या पक्षातील नेते आणि पदाधिकारी आज जे आहे तर ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। त्यामुळे आजचा जो मेळावा आहे तो विधानसभेची तयारी आहे का आणि त्यासाठीच उद्धव ठाकरे आज संभाजीनगरमध्ये येत आहे का असं म्हणता येईल। आणि आज उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि राजू शिंदे यांच्यासोबत किती लोक ठाकरे गटात जाणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंचा आजचा दौरा हा अत्यंत महत्त्वाचा समजला जातोय। किरण, अगदीच धन्यवाद मोहसिन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।